तर सिम्बा आमचा जेव्हा घरी आला ना छोटा असताना, तर तेव्हापासूनच ना तो सारखा आजारी पडायचा. म्हणजे काही काही दिवसांनी त्याला उलट्या व्हायच्या किंवा काहीतरी इन्फेक्शन झालंय असं सारखं त्याला व्हायचं. तर मला सतत असं वाटायचं, म्हणजे जसं म्हणतात ना की आपला जो त्रास असतो तो प्राणी घेतात, म्हणजे ते स्वतःवर घेतात आपल्या जे त्रास असेल किंवा आपलं संकट असेल. तर मला असं सारखं वाटायचं की माझ्यामुळे बिचाऱ्याला त्रास होतोय. तर मी एक दिवस ॲनिमल कम्युनिकेटरशी बोलले की मला सिम्बाबद्दल जाणून घ्यायचं आहे की नेमकं काय होतंय त्याला, म्हणजे त्याला इथे राहायचं नाही आहे का, किंवा माझ्यामुळे त्याला त्रास होतोय का. तसं असेल तर मग मी त्याच्यासाठी योग्य असलेलं घर, म्हणजे फ्लॅटमध्ये न राहता असं जे कौलारू घर असतं जिथे बाहेर तो जाऊ शकतो, अशा घरात त्याला मी देईन जेणेकरून तो खुश राहील. असं यासाठी मी त्या ॲनिमल कम्युनिकेटर आहेत त्यांच्याशी बोलले. तर सिम्बाने काही गोष्टी सांगितल्या त्यांना आणि माझ्याबद्दल, घराबद्दल. तर त्या ऐकून मला खूपच भारी वाटलं. म्हणजे एक प्राणीसुद्धा आपल्याबद्दल किती विचार करतो, म्हणजे त्याच्यासाठी आपण किती महत्त्वाचे असतो. म्हणजे खूप जण म्हणतात की मांजर आहे ना ते स्वार्थी असतं, पण मला असं वाटतं की मांजर मुळीच स्वार्थी नाही आहे. आणि हे सिम्बाचा अनुभव मला आला आहे ना, तर त्याच्यावरनं तर मला नक्कीच वाटतं की मांजर स्वार्थी नसतात. तर त्याने सांगितलं त्यांना की त्याला एकतर खूप बाहेर फिरायला आवडतं, त्यामुळे त्याला असं घरात कोंडून ठेवलेलं नाही चालत आहे, ते नका करू. आणि दुसरी गोष्ट त्याने अशी सांगितली की मी खूप जास्त चॉकलेट्स किंवा गोड खाते, ते माझ्यासाठी चांगलं नाही आहे आणि ते मी बंद करावं, त्याचा ह्याला त्रास होतो. म्हणजे मी गोड खाते त्याचा. आणि त्याने असं सांगितलं की घरात भात फुकट जातो. म्हणजे ह्याच्या समोर कधीतरी 1-2 वेळा भात टाकला असेल आम्ही, तर त्याचं असं असतं की घरात भात फुकट जातो, ते मला आवडत नाही आणि ते यांना सांगा की नका करू. हे एक अशा गोष्टी त्याने सांगितल्या. आणि त्याने असं पण सांगितलं की माझी त्याला काळजी आहे, किंवा ही खूप अशी म्हणजे हिचं काहीतरी काम अडकलं असं मला वाटतं आणि त्यामुळे ती आजारी असते असं त्याला वाटतं, असं त्याने त्या ॲनिमल कम्युनिकेटरला सांगितलं. म्हणजे ह्या गोष्टी एखादा प्राणी विचार करू शकतो त्याच्या जवळच्या व्यक्तीबद्दल, त्याला सांभाळणाऱ्या व्यक्तीबद्दल. आणि माझा या ॲनिमल कम्युनिकेशनवर विश्वास आहे, कारण याच्या आधीही मला माझ्या दुसऱ्या मांजरीच्या बाबतीत खूप चांगला अनुभव आला होता, त्यामुळे मला यावर विश्वास बसला. म्हणून मला हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. तुम्हाला असा अनुभव असेल ॲनिमल कम्युनिकेशनच्या बाबतीत तर तुम्ही पण नक्की शेअर करा मला कमेंटमध्ये.